नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता आपल्याकडे जेवढे पण दिवस बाकी आहेत पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला 100% द्यायचं आहे पहा. दिवस अतिशय कमी आहेत मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला एकदम 100% जो ना अभ्यास करायचा आहे. ज्याप्रमाणे मित्रांनो प्रभू श्रीराम यांनी बघा 14 वर्ष ते वनवासाला गेले होते, तेव्हा त्यांनी बघा सगळं काही या ठिकाणी त्याग केला होता बघा त्यांनी. सगळा आराम, त्याच्यानंतर असेल कम्फर्ट झोन सगळा त्यांनी त्याग केला होता. तसंच मित्रांनो आपल्याला आपलं आत्ताचा जो काही कम्फर्ट झोन आहे हा सोडायचा आहे पहा. जास्त झोप सोडायची, सोशल मीडिया सोडायचं आहे, बाहेरचं खाणं सोडायचं आहे, सर्व बंद करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त आपला अभ्यास झाला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. सगळं जरी जाऊन मित्रांनो आपण तसं बघा 16 तास जरी अभ्यास केला तरी जमेल, परंतु आपल्याकडे नाही झाला एवढा अभ्यास तर 10 तास तरी आपले सेपरेट काढा. आणि फक्त मित्रांनो जेवढे काही दिवस आहेत आपल्याला माहिती आहे एक्झाम डेट सुद्धा सगळं असतं एम-पी-एससीकडे आल्यापासून सगळं क्लिअर आहे पहा. जीव तोडून मेहनत झाली पाहिजे. आत्ताच असा संकल्प करा. आपलं वहीवर आपलं स्वप्न लिहून टाका, की मी तलाठी होणारच. असं काही सगळं लिहून टाका. आता सगळं काही एम-पी-एससीकडे गेलेलं आहे बघा. सिलेबस वगैरे सगळं या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं आहे. म्हणजे चेंज म्हणजे फक्त पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बदललेला आहे. पहिल्यांदा टी-सी-एसकडे होतं पहा तलाठीचं, आता वेगळं झालं आहे. मित्रांनो जे काय असेल बघा ते पूर्णपणे मन लावून करायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला बघा काय करायचं आहे, फक्त जेवढा टाईम राहिलेला आहे त्या टाईमाचं नियोजन करायचं आणि चांगला अभ्यास करायचा आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आपल्याला फक्त आता एक वही आणि पेन घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये जायचे पहा. आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत हे सगळे पेपरला विचारलेले प्रश्न आहेत. कुठून पण उचलून आणलेले किंवा कुठून पण मी 2-4 प्रश्न इकडून उचलले तिकडून उचलले असं नाही केलं. प्रॉपर जे काही पेपरला आलेले प्रश्न आहेत पहा ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशल आपण तलाठी भरती एम-पी-एस-सी ग्रुप सीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जर तुम्हाला जॉईन होता येत नसेल तर जो काही माझा नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही मला एस-एम-एस करा. मी तुम्हाला या ठिकाणी जॉईन करून घेईल. मला फक्त एस-एम-एस करा की ग्रुपला जॉईन करा एम-पी-एस-सी ग्रुप सी किंवा तलाठी. पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी भारतीय संविधानामधल्या बाबी आणि जे काही देशाकडून कोणत्या घेण्यात आलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायचे आहेत पहा. पहिलं आहे पहा या ठिकाणी राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे हे कोणाकडून घेण्यात आलं आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे कोणाकडून घेण्यात आलं आहे तर आयर्लंड. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आयर्लंडकडून हे घेण्यात आलं आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्क. मूलभूत हक्क मित्रांनो कोणाकडून घेण्यात आले तर USA कडून घेण्यात आलेले आहेत पहा. संघ राज्य आणि संबंधांमध्ये समवर्ती यादी मित्रांनो हे कोणाकडून घेण्यात आलं आहे तर ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलं आहे मित्रांनो. लक्षात आला, ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलं आहे. भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघ राज्याचे अधिकार तर मित्रांनो हे कॅनडाकडून घेण्यात आलं आहे पहा. कुठून? कॅनडाकडून हे घेण्यात आलेलं आहे. बघा एक थोडं खालीवर झाल्यामुळे आपण डायरेक्ट सांगून टाकलं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. हा आपण याच्या जोड्या लावलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी अयोग्य कथने आपल्याला ओळखायचे म्हणजे चुकीचं ओळखायचं या ठिकाणी. पहिला मित्रांनो एच-व्ही-आर अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. त्याच्यानंतर एस-एन मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त अ आणि ब हे दोन्ही विधानं या ठिकाणी काय आहेत मित्रांनो अयोग्य म्हणजे चुकीचे आहेत पहा. या ठिकाणी स्पष्टीकरण जर पाहिलं तर विधान क बरोबर आहे, विधान अ आणि ब हे चूक आहे व ते एकमेकांना विरोधी आहेत पहा. एस-एन मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य मसुदाकार आणि प्रारूपकार आणि आरेख म्हणजे चीफ ड्राफ्ट्समॅन होते पहा. आणि मित्रांनो एच-व्ही-आर अय्यंगार हे संविधान सभेचे कोण होते? सचिव म्हणजे सेक्रेटरी होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही? मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या की कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर हे या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी चुकीचं आहे पहा. समजलं? हे चुकीचं आहे. तर मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान राज्यघटना हे संविधान सभेने स्वीकारलं होतं. प्रत्यक्षात अंमलबजावणीची तारीख मित्रांनो 26 जानेवारी 1950 आहे. हे पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बाकीची विधानं पहा. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला एकदम बरोबर. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली हे सुद्धा बरोबर आहे. सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये सोव्हिएत रशियाच्या घटनेमधून घेण्यात आल्या आहेत. हे सुद्धा या ठिकाणी योग्य आहे पहा. पहा मित्रांनो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारले होते, परंतु प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीची जी काही तारीख होती ती 26 जानेवारी 1950 आहे पहा. मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे आपला. खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? सांगा पटकन. आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळत आहेत.
तर खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते सांगा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सर विल्यम वूड. मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा. सर विल्यम वूड. कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य होते पहा, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, त्याच्यानंतर सर स्टॅमफोर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते पहा. आणि मित्रांनो कॅबिनेट मिशनचं उद्दिष्ट काय होतं? भारताला स्वराज्य आणि स्वतःचे राज्य मिळवून देणे, भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी एक घटनासभा स्थापनाचे जे काही मार्गदर्शन करणे आणि हिंदू मुसलमान विवाद मिटवणे आणि सत्ता हस्तांतराची रूपरेषा ठरवणं हे याचं काय पहा मुख्य उद्दिष्ट होते किंवा रूपरेषा होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? मित्रांनो या ठिकाणी कशाचा समावेश होत नाही? चला द्या उत्तर. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 2 फक्त अ आणि ब याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. अ काय आहे? अखिल भारतीय सेवा आणि ब आहे एकेरी न्याय व्यवस्था. समजलं? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या एकात्मिक वैशिष्ट्यांमध्ये अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्याय व्यवस्था यांचा समावेश होतो. तर स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि अधिकारांची विभागणी हे संघराज्यात्मक वैशिष्ट्यात आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झाले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा भारतीय संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वा मावळणकर याचं योग्य उत्तर आहे पहा. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष G.V. मावळणकर हे होते पहा. मित्रांनो हा एक टॉपिक लक्षात ठेवा मित्रांनो. संविधान सभेच्या समित्या एकूण 22 समित्या होत्या पहा. 10 समित्या मित्रांनो ह्या कार्यपद्धतीबाबत होत्या. कशा संदर्भामध्ये होत्या? कार्यपद्धतीबाबत. आणि 12 समित्या मित्रांनो महत्त्वाच्या समित्या होत्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो ही सुकाणू समिती, त्याच्यानंतर कार्यविषयक नियम समिती, वित्त आणि स्टाफ समिती आणि राष्ट्रध्वजावरील तदर्थ समितीचे हे काय होते पहा अध्यक्ष होते. आणि हा पण पॉईंट लक्षात ठेवा, सर्वांना माहीतच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे कोण होते पहा अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू कोण होते? तर राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती आणि संघ राज्यघटना समिती आणि केंद्र संघ अधिकार समितीचे मित्रांनो हे अध्यक्ष होते. सरदार पटेल मित्रांनो प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकाबाबत समितीचे ते अध्यक्ष होते पहा. हे सगळं जर पाहिलं आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा पहा. लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे पहा ही 100% काम करते. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त वाटायचा असेल तर लगेच लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की आपल्या स्टडी ग्रुपमध्ये आपल्या 5 WhatsApp ग्रुपला आणि 5 मित्रांना नक्की शेअर करा. कमेंट करा मित्रांनो. मी एवढं जीव तोडून शिकवतोय, तुम्ही सुद्धा याचा आउटपुट चांगला घ्या आणि तुम्ही नक्की विजयी होणार असा स्वतःमध्ये विश्वास ठेवा. आणि तुमचं जे काही स्वप्न असेल मित्रांनो ते वहीमध्ये लिहून ठेवा. नक्कीच विजय तुमचा आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला.
तर मित्रांनो कधी तयार केला होता? तर ऑक्टोबर 1947 मध्ये मित्रांनो पहिला मसुदा या ठिकाणी तयार केला होता पहा. मित्रांनो संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राव यांनी विविध समित्यांच्या अहवालांच्या आधारे ऑक्टोबर 1947 मध्ये भारतीय राज्यघटनेचा प्रारंभिक मसुदा तयार केला होता पहा. समजलं? प्रारंभिक मसुदा तयार केला होता. मित्रांनो घटनेची जी काही स्वीकृती आणि जी काही अंमलबजावणी पहा. पहिला मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये आणि फेब्रुवारी 1948ला प्रकाशित झाला. दुसरा मसुदा मित्रांनो 24 ऑक्टोबर 1948 मध्ये सादर झाला. यामध्ये 8 महिन्यांचा कालावधी जनतेला सुधारणा आणि सुचवण्यासाठी दिला होता. आणि जो काही अंतिम मसुदा आहे हा 4 नोव्हेंबर 1948ला संविधान सभेमध्ये मांडण्यात आला होता. महत्त्वाच्या तारखा पण लक्षात ठेवा. 26 जानेवारी 1950 मित्रांनो या दिवशी काय झालं? घटनेच्या प्रारंभाचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि गणराज्य दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याच्यानंतर डिसेंबर 1929ला काँग्रेसचे लाहोर अधिवेशन सुद्धा भरलं होतं. 26 जानेवारी 1930ला काय झालं होतं की भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचं ठरलं होतं पहा. कधी? 1930ला. यासाठी 64 लाख रुपये खर्च आला होता. कालावधी लागला होता मित्रांनो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. सगळे पॉईंट लक्षात ठेवा. संविधान सभेचे कामकाज मित्रांनो 166 दिवस चाललं होतं आणि मसुदा समितीचे कामकाज मित्रांनो 114 दिवस विचारविनिमय झाला आणि 141 दिवस कामकाज चाललं होतं. आणि मित्रांनो ही जी काही घटना आहे आपली 60 देशांच्या घटनावर आधारित आहे. समजलं? त्यासोबत मित्रांनो निवडणूक आयोगाची जी काही स्थापना आहे ती 25 जानेवारी 1950ला झाली होती पहा. चला पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर कधी प्रसिद्ध करण्यात आला मित्रांनो? तो जुलै 1918 मध्ये हा प्रसिद्ध करण्यात आला. जुलै 1918 मध्ये हा प्रसिद्ध करण्यात आला. मित्रांनो या ठिकाणी पॉईंट पहा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. समजलं? मित्रांनो याला मंजुरी भेटली होती डिसेंबर 1919 मध्ये. या कायद्यालाच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट किंवा 1919चा जो काही कायदा आहे बघा तो म्हटलं जातं. हा कायदा 1921 साली अंमलात आला आणि या कायद्यालाच अशी तरतूद होती का हा कायदा लागू झाल्यापासून याची अंमलबजावणी कशी झाली यासाठी 10 वर्षांनी एक आयोग नेमण्यात येईल. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो की भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? सांगा पटकन की भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी सदस्य कोण होते? तर मित्रांनो आल्लादी कृष्णस्वामी अय्यर मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. मसुदा समितीचे सदस्य विचारलंय. आणि मित्रांनो अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर B.R. आंबेडकर हे अध्यक्ष होते पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे की भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं नाही? तर कोणतं आहे मित्रांनो? तर समवर्ती सूची आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा समवर्ती सूची. मित्रांनो हे पण लक्षात ठेवा की सरकारचे संसदीय स्वरूप, मंत्रिमंडळ स्वरूप आणि कायद्याचे राज्य हे वैशिष्ट्य ब्रिटनकडून घेतलं आहे. तर समवर्ती सूची मित्रांनो ऑस्ट्रेलियन राज्यघटनेमधून घेतलेली पहा. कुठून? ऑस्ट्रेलियन राज्यघटनेतून. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो भारताची संविधान सभा बनवण्यासाठी मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर कोणत्या वर्षी मित्रांनो? तर 1940 या वर्षी ती मान्य केली. कधी? 1940 या वर्षी ती मान्य केली. भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी 1940 या वर्षी मान्य केली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की राज्य घटनानिर्मितीची जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये कार्यपद्धतीविषयी नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केलं? तर कोणी काम केलं मित्रांनो? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काम केलं पहा. घटना समितीचे जे अध्यक्ष होते तेच घटना समितीच्या कार्यपद्धतीविषयी नियम बनवतील. या दिशेने विचार केला तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाहीये? तर कोणतं विधान मित्रांनो या ठिकाणी सत्य नाही? तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. ही या ठिकाणी मित्रांनो सत्य नाही पहा. तर मित्रांनो पर्याय 2, 3 आणि 4 योग्य आहेत परंतु 1 योग्य नाही. कारण 26 जानेवारी 1950 पासूनच भारतीय राज्यघटनेची पूर्ण अंमलबजावणी झाली होती. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. झोपू नका. झोपला तो संपला या ठिकाणी. बघा एक एक टॉपिक आपण कव्हर करत आहोत. आपलं जरी मन नसत लागत पण मन लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की आपलं स्वप्न आपलं वाट पाहत आहे. खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे? मित्रांनो कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे पहा.
मित्रांनो हे सगळे विधान या ठिकाणी चुकीचे आहेत पहा. समजलं? सर्व विधानं चुकीचे आहेत पहा. मित्रांनो जर पाहिलं तर संविधान सभेच्या 284 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. किती? 284, 288 नाही. काय जुळवायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी? तर बघा पहिली यादी या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर बघा सच्चिदानंद सिन्हा मित्रांनो घटना परिषदेचे काय होते? तात्पुरते अध्यक्ष होते, म्हणजे या ठिकाणी येईल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो काय होते? घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. सर बी एन राव. सर बी एन राव कोण होते? तर लक्षात ठेवा हे घटना परिषदेचे काय होते? अध्यक्ष होते पास. घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते. आणि जवाहरलाल नेहरू कोण होते? हे होते मित्रांनो उद्दिष्टांचा ठराव. लक्षात ठेवायचं आहे उद्दिष्टांचा ठराव. ही या ठिकाणी जोडी लावली म्हणजे योग्य पर्याय आपला ऑप्शन क्रमांक 4 आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? तर कोणाची नियुक्ती केली होती? तर बी एन राव यांची या ठिकाणी नियुक्ती केली होती पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला बी एन राव. तर मित्रांनो बी एन राव यांची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून निवड केली होती पहा. संविधान सभेची पहिली बैठक मित्रांनो 9 डिसेंबर 1946ला झाली. 1946ला नवी दिल्ली या ठिकाणी झाली. याचे अंतरिम अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. स्थायी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि घटनात्मक सल्लागार होते सर बी एन राव. उपाध्यक्ष होते बघा मुखर्जी आणि टी व्ही कृष्णमाचारी होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संविधान सभेमधील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे होते पहा. लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल. अल्पसंख्याक अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणतं विधान बरोबर नाही. तो ऑप्शन क्रमांक 3. सभेची एकूण संख्या पूर्वीची 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. तर हे विधान मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा. समजलं? हे चुकीचं विधान आहे मित्रांनो. या तुलनेमध्ये 389 वरून ती जी काही संख्या मित्रांनो ती 299 इतकी झाली होती पहा. म्हणजेच कमी झाली होती असं पाहिजे नव्हतं, परंतु हे चुकीचं आहे पहा. बाकीचे विधान सगळे बरोबर आहे. सभा संपूर्ण सार्वभौम संस्था बनली हे बरोबर आहे. सभा एक विधिमंडळात्मक संस्था झाली हे सुद्धा बरोबर आहे पहा. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे पहा. तर पहा मित्रांनो विधान 3 चूक आहे पहा. कारण संविधान सभेची सदस्य संख्या 1946च्या तुलनेमध्ये 389 वरून किती झाली होती? 299 इतकी झाली होती पहा. तर खालीलपैकी कोणते विधान या ठिकाणी आपल्याला बरोबर आहेत ते विचारलेत पहा. तर मित्रांनो कोणते विधानं बरोबर आहेत? तर या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त अ आणि क बरोबर आहेत पहा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. आणि त्याच्यानंतर भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. हे 2 विधानं बघा लक्षात ठेवून घ्या सर्वांनी. समजलं? पर्याय क्रमांक 4 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे फ आणि क. तर विधान अ आणि क बरोबर आहे, परंतु विधान क चूक आहे. कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते, तर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते मित्रांनो. समजलं? हे विधान या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलं आपण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. तर त्या हॉलला आता काय म्हणतात? तर त्या हॉलला मित्रांनो काय म्हणतात? पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल असं म्हणून ओळखलं जातं पहा. लक्षात ठेवा संविधान सभेची पहिली बैठक झालेला तो हॉल आता संसद भवनाचे सेंट्रल हॉल म्हणून ओळखला जातो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. संविधान सभेची बैठक कधी झाली होती? 9 डिसेंबर 1946ला झाली होती पहा. समजलं? दिल्ली येथे संविधान सभागृहात झाली होती, जी आता संसद भवनाचं सेंट्रल हॉल म्हणून ओळखलं जातं. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती? 9 डिसेंबर 1946ला. मुस्लिम लीगने बैठकीवर बहिष्कार टाकला आणि पाकिस्तानच्या वेगळ्या राज्याचा आग्रह धरला होता पहा. अशा प्रकारे सभेला केवळ 211 सदस्य काय होते? उपस्थित होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा सर्वात जुने सदस्य होते पहा. फ्रेंच पद्धतीने पालन करून संविधान सभेने हंगामी अध्यक्ष म्हणून निवडलं. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणीच निवड झाली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो की संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंब रोजी स्वीकारली. तर मित्रांनो कधी स्वीकारली? तर लक्षात ठेवा पहा ऑप्शन क्रमांक 3. 22 जुलै 1947ला. 22 जुलै 1947 रोजी स्वीकारली होती पहा. मे 1949ला काय झालं होतं?
तर भारताच्या राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं होता. त्याच्यानंतर 22 जुलै 1947ला जो काही राष्ट्रीय ध्वज आहे बघा त्याचा स्वीकार केला होता. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, डिझाईन कोणी केलं होतं? पिंगली व्यंकय्या हे आंध्र प्रदेशचे होते पहा. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून सुद्धा निवडून दिलं होतं. त्याच्यानंतर पुढची तारीख आली पहा, 24 जानेवारी 1950. या दिवशी काय झालं? भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांचा स्वीकार झाला होता. संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित केलं होतं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो 26 जानेवारी 1950ला काय झालं? राष्ट्रीय चिन्ह म्हणून सारनाथ येथील जे काही अशोक चक्र आहे याचा स्वीकार झाला होता पहा. सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे कव्हर केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलं? तर मूलभूत अधिकार समितीमध्ये सुद्धा केलं, अल्पसंख्याक उपसमितीमध्ये सुद्धा, सल्लागार समितीमध्ये सुद्धा. म्हणजे अ, ब, क याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला अ, ब, क ही तिन्ही विधानं काय आहेत पहा बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर कोणती विधाने सत्य आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. मित्रांनो हे या ठिकाणी सत्य आहे. त्याच्यानंतर ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. मित्रांनो हे जर पाहिलं तर हे असत्य आहे पहा. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती का? तर मित्रांनो हे चुकीचं आहे पहा. ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. तर ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या का? नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवा 296 जागा देण्यात आल्या होत्या. किती? 296 जागा. मित्रांनो ह्या 292 जागा ब्रिटिश प्रांतामधून निवडून दिलेल्या होत्या पहा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो फक्त या ठिकाणी अ आणि ड हे विधानं पहा या ठिकाणी बरोबर आहे. ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. अ आणि ड हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि श्री H.J. खांडेकर या समितीचे सदस्य होते. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त या ठिकाणी काय आहे पहा अ बरोबर आहे. फक्त अ विधान या ठिकाणी बरोबर आहे पहा. समजलं? परंतु ब चूक आहे, कारण मसुदा समितीचे 7 सदस्य होते फक्त, त्यापैकी हे नव्हते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात आपल्याला जुळणी करायची पहा. तर मित्रांनो पहा या ठिकाणी या ठिकाणी निवडायची एकूण सदस्य संख्या किती आहे? निवडायची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 389 मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे. 389 म्हणजे या ठिकाणी हे येईल पहा. इथं 4 नंबरचं येईल. समजलं? स्थानिक राज्यांचे प्रतिनिधी. तर मित्रांनो स्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती आहेत? 93 आहेत पहा. त्याच्यानंतर येईल पहा उच्च आयुक्ताचे प्रांत प्रतिनिधी. तर मित्रांनो उच्च आयुक्ताचे प्रांत प्रतिनिधी किती आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी 4 येईल पहा. आणि प्रांताचे प्रतिनिधी किती येतील? तर प्रांताचे प्रतिनिधी येतील मित्रांनो 292. किती? 292. स्पष्टीकरणामध्ये जर पाहिलं तर एकूण सदस्य संख्या मित्रांनो 389 आहे. त्यापैकी स्थानिक आणि उच्च आयुक्त प्रांत 4 आणि प्रांताचे प्रतिनिधी 292 हे आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या? तर लक्षात ठेवा मित्रांनो केंद्रीय प्रांतामधून ह्या निवडून आल्या पहा. केंद्रीय प्रांत. तर मित्रांनो राजकुमारी अमृत कौर ह्या केंद्रीय मध्य प्रांत या मतदारसंघामधून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेमध्ये केवळ एक उमेदवार निवडून आले होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा कृषक प्रजा पक्ष हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कम्युनिस्ट पक्ष यांचे बघा एक निवडून आले होते पहा. तर आपलं योग्य उत्तर होईल पहा फक्त अ, ब, क याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. मित्रांनो इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही 499 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन
घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा लगेच फोनपे, Google पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो, पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDF ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.